नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र। तर आपण सध्या होतो मुंबईत। तर मला जायचं होतं गावाला, गावी यात्रा आपली 11, 12, 13 तारखेला। तर मग गावाला निघालेलो, पण गावचा काय माल भेटत नव्हता बघा, कारण आंब्याच्या गाड्या भरपूर आहेत सीझन मध्ये आणि आंब्याच्या गाड्यांना रिटर्न साठी कमी रेट मध्ये त्या गाड्या जातात रिटर्न, त्यामुळं त्यांच्या गाडीला माल पुरत नाही, त्यामुळं आपलं काय कुठं काय लागेलच सेटिंग। मग म्हणलं संध्याकाळी काहीतरी भरायचं किरकोळ आणि जायचं निघून। पण नशीब बघा आपलं, पटकन आपल्याला माल भेटला, तो पण कर्नाटकचा आहे, बागलकोटचा माल आहे। इथून आपल्याला 19,000 भाडे लागले बागलकोट। आणि आता आपण भरायला चाललोय, भिवंडीला भरायचे, भिवंडीला भरून 1 टन माल आहे बागलकोटला खाली करायचे। तर भावांनो आपला आता नवीन प्रवास चालू होते, जर्नी। तर चला भावांनो बघत राहा असंच। आता आपण भिवंडीला निघालोय, आता बघा वाशीला आहे सध्या, कोपरखान्याला पोहोचलोय। आता फटाफट निघतो, ट्रॅफिक क्रॉस करून 5 वाजेपर्यंत गाडी भरून 5:30ला तर निघलं पाहिजे पडग्यावरून रिटर्न, तेव्हा कुठं फटाफट पोहोचेल। तर चला भावांनो असंच बघत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्रीराम। चला लेट्स गो। भावांनो ज्योतिबाला काळजी होती आपली, ज्योतिबाच्या नावानं चांग भले, त्यामुळं ज्योतिबाच्या यात्रेला जायचं, त्यामुळे देवानं पटकन ऑर्डर दिली, भेटला माल। भावांनो 1 नंबर असं काम झालंय ज्योतिबाच्या आशीर्वादानं। ज्योतिबा आपल्या पाठी कायम खंबीर उभा असतो, आपला पाठीरा काय। भावांनो आपल्या मनासारखं झालं ना, गाडी भरायची म्हणल्यावर जी खुशी असते ना आपल्या चेहऱ्यावर, ती सांगता येत नाही। लय खतरनाक असा आपल्या चेहऱ्यावर ग्लो वेगळाच येतो लगेच, बघू शकता कसं वाटतंय। गाडी भरायची म्हणल्यावर काय आपण तयारच असतो 24 आवर्स। तर चला भावांनो आता पोचलोय रबाळ्याला, फटाफट जातो, गाडी भरून घेऊया। आणि महत्वाचं म्हणजे ना, माल आता बोलला 1 टन, किती आहे काय माहिती, तिथं जाऊन बघूया। आणि काय आपल्याला कुठं बॉर्डर लागणार आहे म्हणा, आपण चाललोय बागलकोटला, आपण सांगली मार्गे जाणार आहे। इथून जाणार आपण कराडला, कराडवरून सांगलीवरून आतनीवरून असंच बदामी वगैरे लागतं आणि तिथून बागलकोट, असा आपला प्रवास होणार आहे। मस्त अशी जर्नी आहे, खतरनाक, आणि बघायला तुम्हाला असं भरपूर काही भेटणार आहे। तर भावांनो, आणि आपण कराडवरून कोणाला तरी घेऊन जाणार आहे सोबत, एकटं जाणार नाही, म्हणजे व्हिडिओ काढायला त्याला भारी वाटेल, त्याला पण घेऊन जातो, कोणाला तरी भेटेल आपल्याला कोण ना कोण। चला भावांनो निघतोय, चला बघू शकता ट्रॉफिक फटाफट पोचायला सांगितले पार्टीवाल्यानं, त्याला पण आता एवढं लेट कळलं, कारण की मी माल हुडका लागलेलो, तोपर्यंत त्याचा आला फोन। तर चला भावांनो तो पाठलोड पण आहे आणि ह्याचा माल पण आहे, फटाफट भरून निघू। तर भावांनो फायनली आपण पोहोचलोय काळव्याला। आता काळव्यामधून आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि खारेगाव मार्गेवरती निघायचं, म्हणजे फटाफट जाईल, कारण इकडून गेलं ठाण्यातून तर ट्रॅफिक लागणार। तर भावांनो बघू शकता काय नजारा आहे, कसं बनवलंय बघा विटावाल्यांनी, कसं आहे हत्ती बित्ती मी ऐकली। भावांनो ट्रेननं चाललंय बघा, लोकल ट्रेन, खालून चाललोय आपण ट्रेनच्या। गाडीवरती काच पण साफ केली नाही मी, एवढी एक्साइटमेंट होती भरायला जायची, काच साफ करायची पण राहिली, काचेवर पण नाही फडका मारला। आलो डायरेक्ट स्टार्टर मारला, झोपलेलो तोपर्यंत फोन आला, पहिला फोन काही मी उचलला नाही, दुसरा फोन आला, फोन उचलला, निघलो। मग उचलला, त्याला बोललो भाडं ठरवलं, तर त्याला पहिला मला 20,000 सांगितलं, तो बोला भाई 1,000 रुपये कम करना, इतना भाड़ा है नहीं, अभी एक डब्बा गाड़ी चाहिए मुझे, इसके लिए तो दे रहा हूँ तुमको, तो नहीं रहता था। चल भाई ठीक आहे म्हणलं। चला आता काळव्यातून टर्न मारू, राईट घेऊ कळवा नाक्यावरून आणि खारेगावला वरती निघू, आणि मग भिवंडीचा रस्ता धरू, आपल्याला पडग्याला भरायला जायचं। आता वाजले 4:30, 5:30, 1 तास जाणार इथून जायला बरोबर, कारण ट्रॅफिक असणार या टाइमला। तर चला भावना फटाफट निघूया। भावांनो आपण आलोय आता खारेगावच्या टोल वरती, तर फटाफट वरती चढून घेतो। जाम तर लागलेला आहे, कायमच जाम असतं, भिवंडी कधी मोकळा असतं असं मला वाटतच नाही। आयला मी कधी भिवंडीला रात्रीचा आलो तरी जाम, दिवसा आलो तरी जाम, कायम जाम जाम जाम। भिवंडी ह्या जाम साठीच प्रसिद्ध आहे मला वाटतं, कधी भिवंडीला ट्रॅफिक नाही असं नाही, हमेशा कधी पण या ट्रॅफिक असतंच असतं।
तर चला भावना, आपल्याला पोहोचायचं अर्धा तास गेला बघा इथपर्यंत येतो, पण एवढा वेळ कधी लागत नाही, कसा काय लागला काय माहिती. फटाफट फटाफट पहुंचने का है भाई, गाड़ी लोड करके निकलना है. बघू शकता कशा बिल्डिंग आहेत ठाण्याच्या. ठाणा 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 बोलते भैया. नवीन रोड केला बघा, युटर्न मारून यायला. सिमेंटचा धडा धडा आपटतय आणि अजून काम चालू आहे बघा इथं. मला वाटतं इथं टोलचं ते बसणार आहे वरती यायला, टोल इथं. बाकी काही विषय नाही. उद्या टोल केला तर रोड चांगला केला पाहिजे. टोल करा, टोलला अडचण नाही. पहिला खारेगावचा टोल होता ना इथं, तो आता बंद पडलाय. मला वाटतं तो हे काम करणार लोक आणि टोल चालू करणार. झालं, चला लागलो बघा हायवेला. इंदौर मुंबई हाईवे, लेकिन जाम है भाई, दुनिया भर का जाम है. जाम तो मिलने वाला ही है अपने को, रिक्शा वाले को परेशान करना नहीं. रिक्षावाला हा असा प्राणी आहे ना मुंबईचा, तो तुम्हाला जगाच्या पातळीवर कुठंच नाही भेटणार. लय खतरनाक काम असतात. थोडी जागा भेटली की लगेच घुसून टाकतात रिक्षावाली. रिक्षावाल्यांचा नाद करायचा नाही मुंबईचा. चला भावांनो, जाम लागलेला आहे. फर्स्ट सेकंड करत चाललोय. चला बघू आता कुठून तरी रॉंग साईड बिंग साईड टाकून पकडापट निघून जाऊ पलीकडं. क्रिश पिक्चर लागलाय बघा, क्रिश. कसा वाटतो ऋतिक रोशन स्लो मोशन मध्ये. बघू शकता पलीकडची लाईन बघा कसली जाम आहे. यायची लाईन थांबवले पूर्ण, आपल्याला मोकळे लागले पण पलीकडे जाम आहे. काय विषय हार्ड आहे. ॲम्ब्युलन्स चालले. अरे बापरे, तात्याची गाडी पण अडकली बघा इथं. चला असू दे, वाजव सायरन वाजव. आम्हाला अडकवता, तुम्ही अडका आता. असं बरं वाटतं यांचं काय झालं की अडकली ती. आणि आपल्याला जेवढा त्रास होतो यांना कधीच वाटत नाही. काय यांना झाल्याशिवाय यांना समजत नाही बाबा काय करायला लागतंय पुढं. मग हे रूल चेंज करतात. चला भावांना, आपल्याला आहे पुढं जाम. फटाफट पोचू. सगळा गाडीच्या काचेवरती कचरा आहे बघू शकता. तर भावानं पोचलो आपण अंतरिक्षला. रिक्षावाल्याची रिक्षा बंद पडले. तर चला भावानं पडदिशी जाऊन फिलिप्सला भरायची गाडी आपल्याला. जाऊन पटकन भरून घेऊ. आरटीवाला येऊन थांबलाय जागेवर, बुकिंगवाला आपला. फोनवर फोन करतो. हे बघू शकता अंतरिक्ष ग्रुप. बघा मी आर्यन म्हणत होतो का, आर्यन नाही, अंतरिक्ष. आर्यंत वेगळं आहे, हे अंतरिक्ष आहे. आर्यंत मला वाटतं इकडे आहे. स्पीड ब्रेकर आहेत राव. ते आपले लेलंडचे एक बंबाबोब आहे, आदळतेच गाडी ले राव. तर चला पार्टीवाल्याला फोन करतो, किती नंबरला यायचा विचारतो आणि बघूया पलीकडे जायचं आहे का इकडंच आहे. बीबीला आहे. लोकेशन लावलेलं आहे बघा, काय विषय नाही. तिथं जायचं आपल्याला. आणि ही पण कंपनी आहे बघा, E1 समोर दिसते आता. ही पण कंपनी आहे. इथं आपला मित्र परिवार भरपूर आहे. फोन करतो पोरांना आता. ती पण कंपनी बसायची. आणि समृद्धीच्या पलीकडे एक आहे. आता भरायचे कुठून हे ऍक्च्युली आपल्यालाही माहित नाही. त्याला आता फोन करतो. माझं परत मागे यायला नको. मधनच नाला गेलाय बघा. चलो भाई पहुंच गए. अभी लोड करेंगे, फटाफट निकलेंगे. अभी किधर भरले का अपने को पता नहीं. आता इथं लेपला चौकशी करायची कुठं भरायचे, कोण आहे तर सांगेल. मग आता इथं जर पलीकडे असेल समृद्धीच्या तर हा पलीकडे समृद्धी मार्ग आहे. पलीकडे असेल तर पलीकडे जायचं. पहिले इथं चौकशी करू. 5 नंबरला काहीतरी चौकशी करावी लागते. तर चला बघूया भावांनो. मोकळं आहे सगळं. बघू भावानं, बघू शकता हे असे 1 ते 10 नंबर आहेत. हे 9 नंबर, ही 8 नंबरला इथं चौकशी करायची. तर मॅडम बसलेले असते आतमध्ये. तिथं जाऊन चौकशी करायची बाबा कुठला माल आहे आणि कुठून भरायचं त्या सांगतील. इथंच भरायचे असेल तर बघू. आधी पहिला पार्टीवाल्याला फोन करू, बघूया कुठून भरायचं. चला भावांनो, फोन करतो पार्टीला. और क्या होणार. म्हणून झाली फायनली गाडी भरून बघा, बांधली अशी मस्त पैकी.
300 किलो आहे बोलायला, 1 टन आलं 300 किलो. चला भावानं आता भरली, आता निघतो इथून. बघू शकता हे कंपनी आता सील मारतो पटापट आणि निघतो. भरपूर दिवसातून या पार्टीचा माल निघला आपल्या, भरपूर दिवसातून भरले, भरपूर दिवसातून. आणि तो बाबू पण भरपूर दिवसातून आला, त्यामुळे जरा बरं वाटलं त्याला भेटलो. मला वाटते 8-9 महिने झाले त्यांना कधी मालच नव्हता दिला आपल्याला, त्याचा मालच निघत नव्हता. आता भरपूर दिवसातून निघला किंवा असं मधला आदला असेल त्यामुळे आपल्याला दिला, कारण आपला रेट टाईट आहे, रेटमध्ये कॉम्प्रोमाइज नसतं आपल्याकडं. त्यामुळं मला वाटतं त्यानं मला फोन केला, कारण बागलकोटला कोण असं जर रेग्युलर मला गावाला जायचं नसतं तर बागलकोट मला त्यानं 22,000 भाडं दिलं असतं तरी मी भरलं नसतं, कारण की तिकडून खाली करून चान्सच नाही भरायला यायला कुठं. त्यामुळं बागलकोट आपण भरत नाही, बागलकोट हॉस्पिटल तिकडला मधला आदला मालच घेत नाही आपण. एक तो सीधा डायरेक्ट बेंगलोर, नाही तर मग बेंगलोरच्या पुढचं. तर चला असो, काय विषय नाही. भरली आहे गाडी, ही बघू शकता कंपनी इथं भरले गाडी आपली DBRCला. आणि आता फटाफट निघतोय, गेटवर थांबलोय, एंट्री वगैरे केले, आउट करतोय आता. आणि बाहेर पार्टीवाला पेपर घेऊन रेडी आहे, त्यामुळे लगेच निघायचं आणि उद्या खाली करायची. तर चला भावांनो, चालू करूया आपल्या प्रवासाला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. चला भावांनो, सील वगैरे मारलंय आता, तर निघतो इथून. पार्टीवाला अजून पेपर द्यायचा आहे. गाडी किती घाण झाली, गेल्या गेल्या गावाला पहिलं गाडीला आंघोळ घालणार आहे. तर पार्टीवाला समोर उभा आहे बघा, हा बाबू देतोय पेपर. आपला पार्टीवाला वेगळा आहे, हा वेगळा आहे. तर झाले फायनली भरून गाडी. चला कशी दिसते धन्नू, काचो फडकं पण नाही मारला, आता काचो पहिलं फडकं मारतो. गाडीवर किती घाण झाले. चला घेतो मारून. काय मॅच बघत निघलो बघा, कल्याण मार्गे टाकल्या गाडी. कल्याण मार्गे आता भिवंडीतनं 2 ह्याचा ट्रॅफिक असेल, त्यामुळे म्हणलं कल्याण मार्गे जावं, असंच पाठदिशी बाहेर निघावं ह्याला आपलं खोपोलीला. चालू आहे आता, रस्ता इकडं आहे थोडासा बाद, थोडा कल्याणपर्यंत, बाकी आहे मग पुढे टापोटाप. म्हणलं राव भिवंडीतनं जाम असेल, कल्याण मार्गे जावं, शिळफाट्याला निघावं, तर इकडंच जाम आहे. तिकडं राव मोकळ्यावर तिकडची गाडी पोचली. कल्याणपासून पुढं मोकळच होतं, पण कटाई नाका जसा पास केला तसं राव लागलं जाम. इथं लाईन लागल्या की अर्धा तास गेला राव उभा एकाच जागेवर. यायला म्हणलं काय झालाय विषय काय माहिती, काय तर लोंबाळ झालं होतं, गाड्या थांबल्या होत्या सगळ्या पुढं. आता म्हणलं लेट झालंय असं पण तसं पण. चला बघूया आता कसं खोवा खोलतोय काय निघा. बघू शकता मॅच बघत बसले, आमचं भोळ उठलंय मुंबईचं. काय आता कोण खेळतोय, सूर्या तरी कसा खेळतोय कुणास ठाऊक. चला बघूया, मॅच बघत बघत चाललोय. हॉर्न मारतात लोक, थोडं जाम लागले तरी हॉर्न देते. आता काय ह्यांना काय करायचं काय माहिती, कंटिन्यू हॉर्न देतात. पुढं हवालदार उभा आहे तात्या, जाऊन दिना गाड्या पुढं. चला भाऊन आता बघूया कवा सोडतात काय, कसं काय जाम लागलंय कुठं पुढं. तर काहीतरी झालं असणार आहे, गाडी बिडी बंद पडली असणार, नाही तर काहीतरी झालं असेल विषय, किंवा शेळफाट्याला जाम लागला असेल. चौकात कायम भोळ असते बघा ट्रॅफिकचा. आली बघा 2 व्हीलर बाईक, चांगला निघालो होतो, या चौकामुळे जाम लागतो. आता काय दाबीत जावं लागणार आहे. हवालदार काही लक्ष देणं झालाय. पोर झोमॅटो रांड्या या बघ की माग. कशाचं ट्रॅफिक कंट्रोल करताय तुम्ही, तुमच्या बाण केलं होतं का? आलोय आता बघा, परत जाम लागलं. गाड्या सुटल्या म्हणून तर सुटल्या, कोण कुठलं तास धरतोय कोण कुठलं धरतोय, काय सगळं वैतागच आहे राव. चला फायनली आपण कळंबोलीला पोहोचलोय. आता इथून आपण वरती एक्सप्रेस वर चढणार आहे. भरपूर उशीर झालाय, 10:30 वाजलेत आणि आपल्याला आता एक्सप्रेसनच जावं लागेल असं मला वाटतं, कारण परत घाटाला जाम लागतो. जाऊ एक्सप्रेसनच, जुना रोडचा काय नाद करायला नको आता, भरपूर वेळ झालाय. पण जेवण पण नाही केलं राव, कुठेतरी काहीतरी खातो बघू. चला आता भावांनो आला आपण बघा देवांशी. ते 5 नंबरचं पार्किंग आहे टेलरचं मोठं. ती मोठी गाडी आपली होती ना तिकडे लावायला असायची पार्किंगला 5 नंबर. आता काय आम्ही येत नाही इकडं, टेलरची लाईन सोडल्यापासून आता काही विषयच नाही इकडं. अपना ओनली वाशी मार्केट, ये पहिला कलंबोली मार्केट, अभी अपना वाशी मार्केट. जिंदाबाद.
चला भावना चहा घेऊया इथं जेवायचं बघू पुढं कुठं तरी गाडी रागा आता बॉम्ब झाली सगळी जेवणाची का उडाची उडा एक नंबर तर भावांनो या खायला बघा अंडा राईस घेतला इथे ह्या दिलाय कसला कोणाला अजून खाऊन बघितलेला नाही गाडी लागली आपली इथे खाऊन घेतो भेटून नाही खाऊया पुढं काय भेटणार नाही एवढं बघू खाऊ तर भावांना पण फायनली एक्सप्रेसला लागलोय आता झाप 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 जाऊन घाट चढायचं एक्सप्रेसनच जायचं आहे पहिला रिचार्ज करायचा फास्टॅगचा कारण फास्टॅगचं त्या दिवशी रिचार्ज केलाय 2000चं ते पेंडिंग पडले झालेलंच नाही ते पैसे आता कसं येणार काय माहिती बँकेकडून तर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झाले पण फास्टॅग बँकला दाखवत नाही फास्टॅग बँकला रिपोर्ट केलाय त्यांचा मेसेज आला की 30 दिवसात तुमचं पेबॅक रिटर्न होईल याला 30 दिवस आमचे पैसे वापरणार फुकट तुम्ही बेकार चोटांनो लाजा वाटू त्या लाजा फास्टॅग बँकवाल्यांना 30 दिवस फुकट पैसे वापरणार आमचे काय संबंध असताना भरा ती भरा वरण आणखी टॅक्स पण भरा यांचा आणि दंड पण भरा वरण 200 आणखी कट झालं त्याचं रिझर्व्ह बॅलन्सचं मी म्हणलं आलाय वाटतं मी रिचार्ज मारला मी काय बघितलंच नाही मेसेजला किती पैसे आहेत पुढे गेलो ब्लॅकलिस्ट टोल नाक्यावर म्हटलं ब्लॅकलिस्ट बघतोय तर मिळालेच नाही परत चालू करायला 200 रुपये घेतले बेकार चोटाने असं आहे फास्टॅगवाल्याचं काम जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे ते आपलं चिल्लरचं काम बंद झालंय खिशात पैसे ठेवायचे नाही चोऱ्या माऱ्याचं ताप बंद झालं त्यामुळे ते फास्टॅग बरं पडतं चला भावांनो काय विषय नाही लागलो एक्सप्रेसला पटापट घाट चढून घेऊ आपल्याला उद्या खाली करायची गाडी खाली करून परत मागे यायचंय घरी तर बघू आता कसं होते नियोजन किती वाजता पोहोचतोय काय गावात त्या हिशोबानं बघू पुढे जायचं तर भावानं आपण लागले घाटाला आता आणि घाटाला लागलेला असे भरपूर असं जाम वाजलेत 12 वाजता जाम लागले ट्रॅव्हल्स वाले सुटलेत लावले बघा जाम ट्रॅव्हल्स वाल्यांनी चला आता जावं लागणार धक्क खात म्हणलं एक्सप्रेशन जाऊ पटकन पोचू घाटाला जाम नाही लागणार पण लागलाय जाम चला आता काय जाम मध्ये आपल्या आयुष्यात पुजलेला आहे 5वीला इकडचं जाम कायम चला काय विषय नाही करू आता जाम मधून प्रवास सकाळी राव पोचायचंय काय भरून चाललाय फ्रूट ओरलो ऍपल आले आता ऍपल कुठनं आले याला कोल्ड स्टोरेजचं असेल मला वाटतं काय गाडीची अवस्था झाल्या येताना केळं भरून येते वाटतं तर भावना बघू शकता असं जाम लागलंय दाबून खालच लागलंय बरं का खालच्या टर्नलाच असं नाही की वर कुठं खाली ती जुनी चौकी होती ना तिथलंच जाम लागलंय आता मला वाटतं वाजलेत 12 वाजतील वर निघाले 1 तास जाणार आहे माझा भरपूर असा पण बघू शकता घाटाला केवढं जाम आहे गाड्यांचा आवाज येतो थोडीशी काच वरती घेतो ट्रकवाल्यांचा आवाज दुनियाचा आहे काच वरती घेतल्यावर काय आवाज येत नाही बघा बाहेरचा आपल्याला काच आपली कधी खालीच नसते आता जरा घाटाला खाली घेतो एसी बंद झाल्यामुळं घाटाला एसी बंद केलं की जरा बरं असतं करावा कधी पण घाटात कधी एसी चालू करून गाडी चालवायची नाही आपली लोडची गाडी आपली काही कार नाही कारला सुद्धा चालू करून कारण एसी मुळे इंजिनवर लोड येत असतो आणि घाटात पहिला तर इंजिन हिट होत असतो त्यामुळे वॉटर बॉडी जायचा चान्स असतो गरम होऊन त्यामुळं घाटाला शक्यतो एसी बंद करायची आपला खंडाळ्याला तर करायचीच खंडाला जैसा भाई घाट नाही घाट घाटो का घाट खंडाला घाट राईटच्या लेननं मजबुरी आपली जाणं नाही तर आपण कधी घालत नाही त्यांचे 1000 रुपये भरलेत आपण पाहून आपण पोहोचलो आता उर्शाच्या टोलवर उर्शाचं म्हणजे तळेगावचा टोल एक्सप्रेसचा क्रॉस केलाय आपण आता वाजले बघा 1 वाजला 5 वाजेपर्यंत आपण कराडला पोहोचतोय
पटकन आंघोळ करायची जाऊन आणि लगेच निघायचं. खाली करून येऊ पटकन. मागा हॉस्पिटलचा माल आहे, कधी पण खाली होतं, काय विषय नाही. झोपून गेलो 2 तास तरी पण चालते. खाली होऊन जाईल. एकच पेटी आहे, 250-300 किलो आहे, 320 किलो काहीतरी आहे. चल आपलं जायचं पटकन, खाली करायचं, रिटर्न यायचं. आपल्याला गावाला यायचं, त्यामुळे आपण माल भरलाय बागलकोटचा. आता बागलकोट बिगलकोट असला आपण भरत नाही कधीच. काय माल भेटत नव्हता, त्यामुळे नशीब भेटला येऊ. भाडं जायला लागले आपल्याला, बेंगलोरचं भाडं लागले, त्यामुळे काय विषय नाही. त्याला बोला आत्ता कमी रेटमध्ये आलो असतो भरून, तर नेक्स्ट टाइम पण त्यानं त्याच रेटमध्ये मागितली असती. त्यामुळे काय आपण कमी रेट घेतला नाही. तुला बोला द्यायचं तर दे, नाही तर राहू दे. ठीक आहे, त्याला गाडी नव्हती भेटत. ठीक आहे भाई बोला आजा फटाक्स, गेलो भरायला. तर भावांना आपण होतो सध्या आता पुण्यात. पुणेकर कसं कसं बरं आहे का? राम राम पुणेकर. तर आपण आता मला वाटतं चांदणी चौक पास करून पुढे आलोय. वाजले 1:30. सुनसान आहे पुणे. हे पुणेकरांनी तेवढा आदळा आपण बंद केलं पाहिजे. काहीतरी आंदोलन करा तेवढं. पुढं आपल्यात चालले बघा महिंद्रा विरो. गाडी भारी आहे चालवायला. चालवून बघितली मी, ट्रायल मारून त्या दिवशी आमच्या मित्रांनी घेतली. मस्त आहे गाडी. मेंटेनन्सला कशी आहे काय माहिती आता. बाकी चालवाय गाडी एक नंबर. कारपेक्षा भारी चालते कधी. आणि मग गाडी साऊंडलेस आहे, आवाज अजिबात येत नाही गाडीचा. लेलरचा पण येत नाही, नवीन असते तेव्हा बरं का. लेलरचा पण आज साऊंड येत नाही, पण हे विरोचा काहीच येत नाही साऊंड. आवाजच येत नाही कसला ती गाडीचा. एक नंबर गाडी आहे, चालवायला पण लय भारी वाटते. एकदम कार चालवल्यासारखी. लोड टाकून काय आम्ही चालवली नाही. लोड टाकून कशी चालते आता काय माहिती. एमटीला मी चालवून बघितली, मस्त गाडी वाटली चालवायला. स्मूथ असं स्टेअरिंग बिरिंग आहे. क्वालिटी गाडी आहे विरो. मार्केटला जास्त गाडी कोण घेणं झाले, ते काम पिकअपच सगळे पसंत करतात महिंद्राची. महिंद्राच्या बारक्या गाड्या कोण पसंत करत नाही. सुप्रो बिप्रो त्या गाड्या काय गाड्या आहेत गाड्या. टाटाच्या म्हणला तर इंट्रापासून खाली सगळ्या गाड्या आली बघा. अजून एक विरो. नशीब ही माल टाकत नाही बरं का. काय CNG आहे, CNG विरो. कशी दिसते भावानं? कमेंट करून सांगा भावानं कशी आहे गाडी. मला पण माहीत नाही, चालवून बघितली म्हणजे मला भारी वाटली. जे कोणी यूज करत असतील त्यांना माहिती असेल बाबा गाडी कशी आहे काय. तर टाटा इंट्रा सारखी काय धक्का देणारी नसावी. टाटा इंट्रांनी भल्या भल्यांचं घर जाळल्यात. टाटा इंट्रा सारखी गाडी नसावी. टाटाच्या गाड्याच भाग छोटा ते सोडला तरी एक गाडी सक्सेस नाही. कंपनी चांगली आहे टाटा, पण क्वालिटी आणि त्यांचं ना मला वाटतं सर्व्हिसिंग सेंटर तर लईच बोंबा सगळी लाभाड आहे सर्व्हिस सेंटरला टाटाची. जोपर्यंत ड्रायव्हरचा 2-2.5 लाख जात नाहीत तोपर्यंत गाडीकडे लक्ष देत नाही. त्यांना घंटा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही गाडीचा. इंट्रा गाडीचा एक नंबर आहे बघा. लय प्रॉब्लेम आहे त्या इंट्रा गाडी. 1 ते 1.5 लाख किलोमीटर गाडी चालते. 1.5 लाखानंतर ती गाडी जी बिघाडती काय त्याला. मग तुम्ही म्हणणार आहे कशाला घेतली, नुकताच खर्च घालायची कामाची. लय दमवते गाडी. आता नवीन गाड्याचं माहित नाही मला, पण जुन्या गाडी लय दमवले. त्यामुळे इंट्रा काय कोणी घेऊ नका. एक तर अशोक लेलंड घ्या, ती नाही जमली तर महिंद्रा बोलेरो घ्या. बाकी आदल्या मधल्या पट्ट्यातल्या गाड्यांच्या नादालाच कोणी लागू नका घ्यायचं. ही सगळी जळणायची डबडी. लेलंड घ्यायची असली तर सिंगल हाती चालवायला पाहिजे माणूस. लाईट लोडला तर गाडी एक नंबर चालते. ॲव्हरेजला गाडी एक नंबर आहे लेलंडची. पण आता मला वाटतं पिकअप पण ॲव्हरेजला खट्टा आल्यात आता नवीन आलेल्या. तोड नाही गाड्यांना पिकअपला. पिकअपमध्ये फक्त प्रकार लई केलेत त्यांनी, काय घंटा कळत नाही गाडी घेणाऱ्याला कुठली घ्यायची कुठली नाही. त्यामुळं सगळे कन्फ्यूज होतात बाबा घ्यायची कुठली. आणि मुद्दाम वेटिंग ठेवतात. वेटिंग काय नसतं.
मुद्दाम गाड्या ढेक साडायला लागल्यात गाड्या, तरी वेटिंग ठेवते ती. काय त्यांना मिळतं काय माहिती वेटिंग ठेवून. आमच्या लेलँडला कधीच वेटिंग नसते बघा. आज बुक करायची 2 दिवसात गाडी तुमच्या हातात आहे. कारण तुम्ही आज बुकिंग टाकलं की तिकडे कंपनीत गाडी बनवायला चालू होती. तिसऱ्या दिवशी तर होसूरवरनं गाड्या आलेल्या असत्या. तर चला भावांनो, असू द्या काय विषय नाही. लेलँड, टाटा, महिंद्रा सगळे एकच आहे. ती अवलादी एकच आहे. ते सगळ्या कोण कोणाला समजून घेत नाही. चला भावांनो, आपण आपली गाडी जपावी, आपण व्यवस्थित चालवावी. गाडीला काही होत नाही. कुठलीही गाडी घ्या, मग फक्त इंट्रा घेऊ नका. माझं एक वैयक्तिक महत्वाचं सांगणं आहे, इंट्रा घेऊ नका. तर भावांनो, आपण आता पोचलोय मिनी खंडाळा, पारगाव खंडाळा घाटात. झपाझप चाललोय, घाट मोकळा आहे. आता वाजलेत बघा 3 वाजले. 12 वाजता होतो आपण खोपोलीला, आता वाजले 3. 4 तास गेलेत राव आपले. घाट पूर्ण मोकळा आहे. खालून घेर लावला ते वरपर्यंत काढलेला नाही बघा. गरजच नाही काढायची. त्याला झोप यायला लागले. घाटाला चढताना झोप यायला लागली. मला जरा व्हिडिओ काढावा म्हणजे झोप जाईल. कसा आहे भावानो घाट? दिवसाला भारी वाटतो बघायला. आणि पावसाळ्यात तर अप्रतिम असा घाट आहे. नादच करायचं नाही. पावसाळ्यात हे सारखा घाटच नाही. सगळं धबधबा नीज असते ते कसारा घाटासारखं. कसारा एक मस्त घाट आहे. फक्त उलटी सुलटी येते. तिकडे येत नाही कोण आपल्या इकडं. कसाऱ्यात उलटी सुलटी येते. चला भावांनो, मोकळा आहे पूर्ण. आता जावं, घरी जायचं का डायरेक्ट जायचं हे प्लॅनिंग चाललंय. संपला घाट भावांनो. काय सीन दिसतो बघा वडलं. काय सीन आहे. नाद्या बाग खंडाळा. येऊन बघा भेटेल नाही असला खंडाळा. तोपर्यंत भावानं बघा स्पीड ब्रेकर टाकलेली पांढरं. जरा नको वाटतंय हे स्पीड ब्रेकर. इच्छा नाही डंबलरची बघायची असलं. ते काढून राहतो असं वाटतं काढून टाकून देव. लय बनवले तिथे वेळात तर लय दाड राहिले. एलंडला चालतच नाही. पुढे टायर असल्यामुळे धडाडाडा आढळतं. कधी गाडी बी जाते कुठं कुठं हलका माल असले. तर चला भाऊ ही बघू शकता बघा कशाला भंगार स्पीड ब्रेक करायची. डंबलर का गॅम्बलर काहीतरी म्हणते याला बघा. बेकार काम आहे मन ढेला करायची स्कीम माहिती आहे. त्यामुळं घोळ आहे सगळा. तर भावांना आपण पोचलोय आता उंब्रजला. उंब्रजवरून टर्न मारलाय आपण. खाली आलोय आता. घराकडे जायचंय. घर आहे आता इथून 10 किलोमीटर आपलं पडतंय. चला फटाफट आता रोड क्रॉस करू. रोडला कोण नाही बघा. काळं कुत्र नाही राव. गाड्या असतात पण आता कसं काय नाही काय माहिती. 4:30 वाजलेत बघा. भरपूर असा वेळ झालाय. आपण 12 वाजता घाटाला लागलेलो. 12 ते तो गेला 4-4.5 तास तिथून. 5:30 आणि तो 1 तास. 6.5 तासात पोचलोय मुंबईतनं घरी. चला काय विषय नाही. आलोय आता. काय करतो 5 वाजता झोपणार. आता जाणार थोडंसं फ्रेश होतो. फ्रेश काय झोपणारच आहे. फ्रेश नाही होत. आता डायरेक्ट जातो झोपतो. 7-7:30ला उठून निघतो आंघोळ बिंघोळ करून मस्तपैकी. आणि 7:30ला निघलो तरी 1-1-1.5 वाजेपर्यंत पोचतो तिथं. कंपनी नाही हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचं मशीन आहे ते. फटाकसे खाली करून रिटर्न यायचं. संध्याकाळी जेवायला घरी रिटर्न येतो. 500 किलोमीटर आहे रिटर्न. जायचं 250 यायचं 250. भावानं चला भावानं आता हा ब्लॉग आता आपण इथंच थांबवतोय. कारण की खूप मोठा होईल परत. उद्या बघू. जाऊन रिटर्न येतोपर्यंत उद्या. तर भावा चला गुड नाईट. जय श्रीराम. जय महाराष्ट्र. जय सारथी.